बच्चों, बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? तो देखो, बहुत ही बेहतरीन दिन का शुरुआत कल हम लोगों ने दशांश संख्यांचे मस्त प्रश्न आपण अभ्यास केला होता. आज आपण अभ्यास करतोय दशांश नवीन वाला टॉपिक है ना. आपला दिवस बिल्कुल 2 मिनिटातच होते नाही का. 2 मिनिटातच आपला नवीन दिवस आला है ना. तो एनीवे स्टार्ट करते हैं बच्चा आज का ये बेहतरीन सा सफर. आज हम लोग देखने वाले हैं की अपूर्णांकांचा रूपांतर आपण दशांश संख्येमध्ये कशा पद्धतीने करू शकतो विथ ट्रिक. ओके. आणि काही प्रश्न पण घेऊया, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं माहिती पडणार की नाही कसे काय छान पद्धतीने आपण डील करतो दशांश संख्यांसोबत. ओके. आणि काही जे काही भीती असेल दशांश संख्याबाबत ते कुठे ना कुठे नाहीसी करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक है. तो अच्छे से इधर देखिएगा, इधर उधर देख के कोई मतलब नहीं है. मैं मानता हूं बर्थडे अभी जस्ट हुआ है, इसका मतलब ये नहीं कि बर्थडे के साथ ही जीना है कि नहीं, है ना. एक चीज याद रखना, बर्थडे आना मतलब अपनी जिंदगी का 1 साल कम होना. हाही विचार कर जा बरं कधी खोल्यामध्ये जाऊन, है की नाही. म्हणजे बर्थडे दरवर्षी तुम्हाला येत आहे मोठा चांगला वाटते, पण भाऊ आपला आयुष्याच्या 1 वर्ष कमी होत आहे. पाल का नाही. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जसा 1 वर्षाचे होत्या, दुसऱ्याच वर्षी 2 वर्षाच्या झाला की नाही झाला. म्हणजे दरवर्षी असं तुम्हाला वाटते की नाही आपला मस्त बर्थडे येते, पण भाऊ बर्थडे कुठे नाही कुठे हा आपल्याला कमी पण कळते. ठीक है ना. हाँ तो मेरा भी सभी का यार, हर किसी का वैसा ही है, ये चीज याद रखिएगा. ठीक है. इसलिए चलो खुशियां मनाना अच्छी बात है, लेकिन कहीं ना कहीं एक कोने में दुख भी मनाना. अरे माझ्या होती चाहिए 1 वर्ष कमी झाला. ठीक है. एनीवे जो भी है शुरुआत करेंगे बच्चा. स्टार्ट करने से पहले बता दूं मेरा नाम है राज. आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में. एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें तो सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मैं सच बता रहा हूं, बहुत ही बेहतरीन सा कंसेप्ट आपको इख्तियार करने की मैं कोशिश जरूर करूंगा. ओके. तो चलो, जैसे कि मैंने बताया था, काय सांगितलं होतं रे की आज आपण अभ्यास करणार आहोत अपूर्णांकाचा रूपांतर दशांश संख्येमध्ये कसं करायचं याबद्दल. तो क्या आप सभी बच्चे रेडी हो? सारे बच्चे रेडी हो? ठीक है, तो बैठ जाते है ना. तो देखो बाला, अगर सपोज मैं बताऊं कि कन्वर्शन असं सांगायचं आहे ना, कन्वर्शन है ना, कन्वर्शन ऑफ फ्रॅक्शन इनटू डेसिमल नंबर, याला मराठीत कसं म्हणायचं बाळा? अपूर्णांकांचा रूपांतर कशामध्ये? दशांश मध्ये. आता याचे 2 प्रकार सांगतो बड़ा. काय सांगतो? तो देखो बच्चा, इसमें 2 टाइप है. कितने टाइप है? 2 टाइप. एक टाइप में बताता हूं बच्चा, जिसमें हम लोग क्या करने वाले हैं की भाई 10 आणि 10च्या पटीने भागाकार मध्ये असलेल्या संख्यासोबत, म्हणजे भागाकारामध्ये 10 किंवा 10च्या पटीमध्ये जर संख्या असेल, हा एक पार्ट बघणार आहोत. आणि दुसरा पार्ट बघणार आहोत भागाकारामध्ये 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या नसेल. 2 पार्ट बघायचे आहेत. ठीक है बाळांनो? ठीक है. तो देख ले, अच्छे से बैठ बाळा, अच्छे से बैठ गुड़िया. हाँ, 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या नसेल तेव्हा आधी अभ्यास करू. 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या जेव्हा भागाकारामध्ये असतात तेव्हा त्याचं रूपांतर आपण कसं करतो त्याबाबत. चालेल? चालेल. तर पहिला पार्ट बघू बाळांनो. लक्ष द्या की बाळा 10 किंवा 10च्या पटीवाले. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला हे समजत आहे का, मी 10 किंवा 10च्या पटीमध्ये हे शब्द काय वापरत आहो म्हणून? काय आहेत माहित आहे? 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या कोणती असतात माहिती आहे? 10, 100, 1000, 10,000,
किंवा जितके जितके तुम्ही समोर शून्य बरोबर म्हणजे यूज करू सकता, ते मर्जी तुमची है। उसमें कोई ऐसा कंफ्यूजन है किसी को? पक्का? अब मुझे एक बात बताओ, सन्न पिकअप धन्य एव्हरेज में समज लो अभी। आता बघा, जर 2 जर 10 आहे, अरे रे 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 रे, मी काय म्हटलं होतं आताच की भागाकारामध्ये जर 10 किंवा 10च्या पटीमध्ये असणाऱ्या जर संख्या तुम्हाला दिसल्या, तेव्हा त्याचं रूपांतर आपण दशांश संख्येमध्ये कसं करतो याबद्दल, ठीक आहे? देखो, आता जनरली मुलं काय करतात, सर 2 वरती आहे 10 खाली आहे, बरोबर आहे, एक काम करूया 2 ला आणि असं 10 ला भाग देऊया। अरे सत्यानाशी, असं करत बसणार आहोत का आम्ही? नाही, डायरेक्ट एक नियम लक्षात ठेवायचा, खाली जितके शून्य, नियम लक्षात ठेवायचा, खाली जितके शून्य असतात तितक्या अंकानंतर वर असलेल्या संख्येमध्ये पॉइंट लावावे। आता थोडीशी माझी मराठी तितकी छान नाही, पण तरी पण मी लिहिण्याचा प्रयत्न केला। मी काय म्हटलं बाळा, समजलं का? की खाली जितके शून्य असतात वर तितक्या अंकानंतर पॉइंट लावावे। कोणत्या बाजूकडून? उजव्या बाजूकडून डावीकडे, उजव्या बाजूकडून डावीकडे। म्हणजे आता बघ, खाली 1 शून्य आहे ना बाळा, 2 लिहायचं, ठीक आहे, खाली 1 शून्य आहे तर वरती एका अंकानंतर पॉइंट द्यायचं, 1 अंक आहे ना, देऊन द्या पॉइंट आणि त्याच्या समोर शून्य लावा, झालं उत्तर। उत्तर हो झाला। अरे तुम्हाला खोटा वाटत असेल, सर तुम्ही काही सांगता जी, भागाकार करून दाखवू का? पाय 2 ला 10 ने भाग देतो, 10 ने तर जात नाही, 10 0 जा लावा लागेल, 0 आला, किती उरला? 2, मग अजून लहान आहे, मोठा करण्यासाठी पॉइंट लावा लागेल, लावलं पॉइंट, 0 आला, 10 2 जा 20। भाऊ ये जो आंसर आया और ये जो मैंने बताया, बात तो एक ही है ना, बात एक ही है कि नहीं है? समझ में आई सीरीज? समझ में आई सीरीज? बापा इसमें काय के लिए तालियां? अच्छा अच्छा, आपने पहली बार सुना इसलिए, है ना? चलो, तो ये चीज क्लिअर हुई। तसंच अजून एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुमचा अजून डोकसा क्लिअर होईल। ठीक आहे, पाय रे बाळा, जर मी म्हटलं 23 डिवायडेड बाय 100, आता किती आहेत शून्य? अरे बाळा किती शून्य आहेत ते सांगा। खाली किती? 2, तर वरती 2 अंकानंतर टिंब्या लावा, म्हणजे पहिले 23 लिहायचं, 2 अंक मोजायचं उजवीकडून डावीकडे, 1 2 टिंब्या आणि टकल्या, उत्तर या। उत्तर बाळा समजत आहे का? खूप कठीण आहे का? होतच नाही आहे? नाही, अलग झाला आता, ठीक आहे। चला नेक्स्ट अजून पाहूया, एक आता उदाहरण अजून बघूया तुमच्यासाठी, तिसरा। जर मी तुम्हाला म्हटलं 3 4 5 भागीला बाळा 1000, तर खाली 3 अंक आहेत, तर 3 अंकानंतर पॉइंट द्यायचं, 3 4 5 1 2 3 च्या नंतर पॉइंट टाकल्या, उत्तर। समजलं का? समजलं का? सर आता बघा, सर माझ्या मनामध्ये एक प्रश्न येत आहे, कोणतं रे? सर की जर है ना, की जर अगर सपोज मी थोडसा या प्रश्नाला घुमवलं, कसं की या 2 भागीला जर मी 100 म्हटलं, तर याला कसं डील करायचं? देखो सर, हा तर मोठा खतरनाक प्रश्न झाला जी। अरे काय दिसावले होताच आहे, पण आहे एक नंबर। कसा? पहा सर, तुम्ही जे म्हटल्या होत्या तसाच दिमाग लावतो। खाली शून्य किती आहेत रे बैल? खाली शून्य किती आहेत? 2, तर वरती 2 अंकानंतर पॉइंट द्या, पण वरती तर एकच अंक आहे, याला कसा खाऊ? भाऊ जसा खाता तसाच खा, म्हणजे कसा? 2 पहिले लिहिले, 2 पहिले लिहिले, पण अंक एकच आहे, मला 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे, कारण की खाली 2 अंक टाकले आहेत। तर अशा वेळेस काय करणे, जर वरती जितके अंक कमी वाटतात तितके शून्य एक्स्ट्राचे लावून टाकणे, म्हणजे 2 अंक मला पाहिजे होते पण एकच आहे, 1 टाकल्या लावा, ठीक आहे, झाले 2 अंक आणि त्याच्यानंतर पॉइंट द्या, खतम, सत्यानाश काम। उत्तर
समज रहे हो? जर मी प्रश्न तुम्हाला अजून घुमवलं आणि म्हटलं सांगा रे 2/1000, तर खाली तर 3 टक्के आहेत, म्हणजे वरती 3 अंकानंतर पॉइंट लागायला पाहिजे, बरोबर आहे. पण सर 3 अंक आहेत नाही, तर बनवा 2 लिहा, तर एकच आहे. 3 अंकी बनवण्यासाठी किती टक्के लावा लागतील? 2, आणि त्याच्यानंतर पॉइंट द्या, उत्तर तुमच्या समोर. क्या यह बात क्लियर हुई क्या? हा, एक जर प्रश्न दिला तर तुम्ही करून दाखवाल का? तोंडी सांगाल बरं. जर मी म्हटलं 23/10,000, सांगू शकेल का कोणी? ज्याला विचारेन त्याने सांगावं, ज्याला विचारेन त्यांनी सांगावं. केतकी बाई सांग. अच्छा, पहिले 23 ली तो गुड, बडा बहुत बढिया. त्यानंतर गुड. त्याच्यानंतर असं म्हणायचं, शब्दांचा असा वापर करायचा. बघा, तुम्हाला जे गोष्ट समजतो ना बाळा, जर ती गोष्ट तुम्हाला दुसऱ्याला समजून देता आली, समजून जायचं की तुम्ही महारत हासिल करणार आहात. 3 प्रकारचे मुलं असतात बाळांनो, हे लक्षात ठेवा. माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं होतं, एक मुलगा असा कसा की बाळा फक्त क्लासमध्ये येतोय, जो शाळेमध्ये म्हणजे जो क्लासमध्ये शिकवलं जातो तो घरी जाऊन फक्त काय करतोय? अभ्यास करतो. तो तो पण मुलं छान हुशार असतात, ठीक आहे. पण त्याहून हुशार कोणते मुलं असतात? खतरनाकवाले, की जे मी आज सांगणार आहोत ते घरून आधीच अभ्यास करून क्लासमध्ये येतात आणि क्लासमध्ये शिकवलेलं अजून घरी जाऊन रिपीट करतात. ते खतरनाक हुशार. आणि त्याच्याही खतरनाक महान लोक कोणते बनतात माहित आहे का? कोणते बनतात माहित आहे का? सांगू का? जे हे मुलं शिकवणार आहे किंवा क्लासमध्ये शिकवणार आहे आधीच अभ्यास करतात, क्लासमध्ये जे शिकवलं आहे त्याच्याकडे मस्त लक्ष देतात, आणि घरी जाऊन जे काही क्लासमध्ये शिकवलं आहे मस्तपैकी रिपीट करतात, आणि एक एक्स्ट्रा स्टेप करतात की घरी जाऊन कोणाला नाही कोणाला तरी, मग तो राहो बैल राहो, मग राव कोणता उसी राव, नाही तकिया राव, नाही झाड राव, नाही कोणीच भेटो, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. वो भाई इतिहास रचते हैं, याद रखना. अब आप देखो, आपको इतिहास रचना है, महा होशियार रहना है, तो होशियारच रहना है. हाँ, इतिहास नहीं रचना है, रचना है ना. तो उसके लिए आपको वो करना पड़ेगा, किसी ना किसी को एक्सप्लेन करो, टूटी फूटी लँग्वेज में करो रे. जसं मला मराठी बरोबर नाही पण तरी पण सत्यानाश करतो का नाही मराठीचा, तसा नाही करत. आता चांगला मराठी बोलतो मी, बोलतो ना का? हो का नाही? है ना. सांगण्याचा उद्देश, मला मराठी तितकी नव्हती येत पण तरी पण तुटक तुटक बोलता बोलता कसं नाही कसं तुमच्यासोबत बोलतो ना आता, तेच महत्वाचं. प्रयत्न करायचा सांगण्याचा. म्हणणं काय पाहिजे होतं इथं की 23 आधी लिहिणे, त्याच्यानंतर म्हणायला पाहिजे होतं की सर खाली 4 शून्य आहेत. किती शून्य आहेत? 4. वरती मला 4 अंकानंतर पॉइंट द्यायला पाहिजे, पण इथे 2च अंक आहेत. 2 अंक आहेत, मला 4 अंकानंतर पॉइंट द्यायला पाहिजे. 4 अंक बनवण्यासाठी मला 2 अजून टकले लावावे लागतील, असं म्हणायचं. म्हणजे 2 टकले लावले 4 अंक बनले. मागं नाही लावायचा हो, नाही सर भलतच काम राहील, मागं नाही लावायचा, समोर. ठीक आहे. जसं तुम्ही 4 अंक बनले तसे टिंब्या देणे आणि तुमच्या उत्तराला मस्त खाणे. समजला का जी? हा पॉइंट समजला की नाही समजला? काही डाऊट आहे कोणाला? उलूसा तरी पक्का है ना. तो यही था बच्चा इसका सिलसिला, बाकी कुछ नहीं. जेव्हा खाली 10 किंवा 10च्या पटीमध्ये एखादी संख्या असते तेव्हाची गोष्ट. कोई शक? पक्का? बैठ जाइए बच्चा, शुक्रिया, है ना. तो देखो, अब जाते हैं हम लोग किस टॉपिक पे, की जब खाली 10 किंवा 10च्या पटीमध्ये एकही अशा टाईपच्या संख्या नसल्या तेव्हा काय करणार? तेव्हा काय करणार? रुक जा बघा, रख सुनीचे, है ना. अब देखो, आता आपण प्रकार बघूया. खाली जेव्हा 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या नसणार तेव्हा, 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या नसणार तवा. तेव्हा रे, तवा नाही, तवा म्हणते का? चल, तर मी काय म्हणतो, टुकूर टुकूर पाहायचा. कसा पाहायचा? टुकूर टुकूर. मी काय म्हणतो, जर 10च्या पटीमध्ये संख्या नसेल तर 10च्या पटीमध्ये संख्या बनवता तर येते ना आपल्याला? नाही बनवताय का?
जर मी प्रश्न दिला 2/5, तुमचा डोकसा का म्हणतो माहित आहे का, सर 2ला 5ने डिवाइड कर. थांबा थांबा, तुम्ही का कराल, 5च्या टेबलमध्ये 2 येत नाही, लहान आहे म्हणून टकल्याचा यूज कराल, टकल्याचा आलं 2, मग पॉइंटचा यूज कराल टकल्या, आणि पॉइंट जसं 20 झालं तर 5चं 20 कराल नाही कराल. पण अशा भानगडीत याच्या नंतर पडायचं नाही. काय करायचं, जर तुम्हाला खालची संख्या, लक्ष दे, खालची जर संख्या, ज्याला आपण छेद मध्ये असलेली संख्या म्हणतो, डिनॉमिनेटर वाली, जर खालची संख्या ही 10 किंवा 10च्या पटीमध्ये बनत असेल तर बनवा, बिनधास्त बनवायचा, बसल काम ना, बिनधास्त बनवायचा म्हणतो ना का मी, बिनधास्त. कसा, पहा काही काही तुम्हाला लिहून देतो मी, ते पाठच ठेवायला आता, ते मस्त 10 किंवा 10च्या पटीमध्ये संख्या बनवण्यात तुम्हाला मदत करते. पहा 2 दिसलं ना बाळा, 2, लक्ष द्याल मी काय म्हणतो, जर तुम्हाला छेदमध्ये, छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये, हे जेव्हा डिनॉमिनेटरची गोष्ट सुरू आहे, ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये जर तुम्हाला 2 दिसलं ना बाळा, डायरेक्ट 2 गुणीला 5 करून टाकाल, म्हणजे काय होते, बनते की नाही बनत. जर खाली तुम्हाला 5 दिसला छेदामध्ये, तर 5 गुणीला 2 टाकाल, किती होतात, 10. समजला नाही समजला, ठीक आहे. आणि आता जर अजून एक करू शकता तुम्ही, जर 2 दिसला तर बनवायचा आहे, तर 2 गुणीला 50 करून टाकायचा, 100 बनते. आणि जर तुम्हाला 50 दिसला तर 50 गुणीला 2 करून टाकायचं, 100 बनते. समजला नाही समजलं, एक एक शून्य वळवाल तर अजून एक 10च्या पटीमध्ये बनते नाही बनत, ठीक आहे. आता सर अजून काही, ठीक आहे, जर 4 दिसला डायरेक्ट म्हणायचा 4 गुणीला 25, ते का बनते, 25चं 100, माहित आहे. ह्या गोष्टी पाठ पाहिजे तुम्हाला, तोंडपाठ. ज्या गोष्टीने 10 किंवा 10च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्या बनतात ना, त्याचं गुणाकार, गुणक जे म्हणतो ना आपण, ते तुम्हाला बिलकुल तोंडपाठ असायला पाहिजे. आणि 25 दिसल्यावर का कराल, 25 गुणीला 4 कराल, म्हणजे किती भाऊ, नाही समजला का, समजला नाही समजला, ठीक आहे. आता पहा अजून खतरनाक वाला सांगा ना जी, जर 5 दिसला बाबा, 5 दिसल्यावर तर 2ही करू शकता, ठीक आहे, नो डाऊट. 5 दिसला बरोबर, 5 गुणीला, लक्ष दे, 5 गुणीला 20 करून टाकणे, धडा 100 होते, 20 पंचे 100. आणि जर 20 दिसला तर 20 गुणीला 5 करणे, म्हणजे काय होतो, नाही समजला समजला. आणि एक अजून खतरनाक वाला सांगतो का, बिलकुल खतरनाक, आणि तो आता बहुतेक परीक्षेमध्ये येते. जर तुम्हाला 8 दिसला बाबाजी, तर 8ला 125 न गुणाकार करा, 1000 डायरेक्ट मिळते. काय मिळतो, आणि मग 125 काय येतो, 125 गुणीला 8 राहतील. हे काही काही त्यातल्या त्यातच गोष्टीला डील करायचं असते. हा संख्या जर दशांश मध्ये दिसल्या नाही तुम्हाला, डायरेक्ट का करायचा, समझ में आई बच्चा बात, ये आपको बिल्कुल जबानी याद रहनी चाहिए. समझ रहे हो नहीं समझ रहे हो, पक्का. तो देखो अभी सामने भगते. अब मैंने क्या बोला था, डिनॉमिनेटर मध्ये अशी संख्या, असा टाइमपास करून का आम्ही, तर अशा वेळेस का करायचा मग, धनाक से खाली 5 दिसला ना जी, तर खाली पण 2 ना, आणि वरती पण 2. सांगा पे तुने, आणि 5 तुने, आणि खाली 1 टकले आहे, म्हणजे वरती एका अंकानंतर पॉइंट द्यावा लागतो की नाही लागत, म्हणजे तुमचा उत्तर 0.4 झाला का नाही झाला, भेटला का नाही भेटला. म्हणजे भागाकार करायची गरज भासली का तुम्हाला, नाही वाटलं का. जर तुम्हाला मी म्हटलं दुसरा प्रश्न पाय, 4/5 बाळा, इथे पण तोच दिमाग लावू शकता, धनाक से. कसं की खाली 5 आहे, म्हणजे 2 नाही गुणाकार करा, 20 नाही कराल तरी सारखाच आहे, तर 5 × 2, आणि वरती पण जितक्या रुपयाची चॉकलेट खाली देता, तितक्याच रुपयाची चॉकलेट वरती द्यायला पाहिजे, नाही तर मोठा सत्यानाश काम. खाली 2 रुपये चॉकलेट वाटलं ना, वरती 2, जसा आज त्याचा बर्थडे होता, ठीक आहे. जर त्यांनी या पहिल्या लाईनला डेअरी मिल्क सील्स दिलं असतं,
आणि मागच्या लाईनला पिपरमेंटच्या गोळ्या दिलं नसतं, तर मागच्यावाल्या पोरायचा दिमाग सत्यानाश झाला असता का नसता झाला? त्यानं धरला असताना यायच्याच डेअरी मिल्क सिल्क खाल्ला असता, बरोबर? भिडले असते का नसते भिडले? म्हणून म्हणून काय लक्षात ठेवायचा, इमानदारीने खाली 2 रुपयाची चॉकलेट वाटलं तर वरती पण 2 रुपयाचीच चॉकलेट वाटायची. नाही समजलं मी काय म्हटलं? काही डाऊट आहे? खाली 5 रुपयाची चॉकलेट तर वरती 5 रुपयाची चॉकलेट द्यायची. ठीक आहे. आणि आपला डेअरी मिल्क सिल्क माहित आहे का हो? हा हो, 125 रुपयाची चॉकलेट. 8 दिसल्यावर 125 रुपयाची डेअरी मिल्क सिल्क लक्षात ठेवायचं. झूम देव बाबा घुसला कर तुझ्या अंदर. हाँ चला देखो अब ऊपर में चल देख बड़ा, 4 दूने किती रे? 8, 5 दूने बाळा 10. सर खाली एक टकल्या दिसला जी, जसा एक टकला दिसतो बाळा एका अंकानंतर पॉइंट लावा, तर 0.8 तुमचा उत्तर. कोई शक है किसी को? अगर सपोज मैंने थोड़ा सा चेंज कर दिया, 18/5 म्हटलं बाळा, पटकन सांगा दिमागात, 5 ला 10 बनवण्यासाठी इंटू 2, तर वरती पण इंटू 2. आता फास्ट मध्ये करायचा, टाइमपास नाही. 18 दुने 36 भागीला 10, खाली एक टकला आहे म्हणजे एका अंकानंतर पॉइंट द्या, म्हणजे 3.6 तुमचा उत्तर राहणार. जर मी म्हटलं बाळा तुम्हाला 17/2, अरे खाली 2 आहे म्हणजे इंटू 5 खाली पण इंटू 5 वरती पण, 17 आणि 5 दुने एका अंकानंतर पॉइंट द्या, उत्तर तुमचा रेडी. कोई शक, कोई डाउट? एक एक एग्जाम्पल लेते हैं, मस्त पैकी सामने जाते हैं. समझ में आ रही है बात कि नहीं आ रही है? आप ही बताओ बरा, अभी आंसर डायरेक्ट 16/2 का क्या होगा? मल्टीपल किससे करोगे? 5 से. तो ऊपर भी मल्टीपल है, 5 करना पड़ेगा. 16 5 70 आणि खाली 10. ले 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 पाय अजून एक. सॉरी. आणि हा वरचाही आपला चुकला रे. 17 पंचे 89 होतात. कोणतरी मी पाय असा राहते, दुसऱ्याच्यावर भरोसा ठेवून देतो आणि लिहून टाकतो. मला असं वाटते तर तुम्ही का नाही बरोबर असाल, पण तुम्ही का नाही पुरा सत्यानाश करून टाकल्या. 75 जा 75 म्हणून टाकलं आणि मी लक्ष नाही दिलो, बयासारखानं लिहून टाकलं. म्हणलो की माझे पोरं चांगले इमानदार आहेत का, पण येईनं माझ्यासोबतच बेईमानी केला. लमसा मलाच बया बनवून टाकला. हा मी मस्त भरोसा ठेवलो माझ्या पोरायला येते. हा लमचा. तर 16 5 80. हा आता नको बनसी. हा चला पाय, जर खाली एक शून्य आहे, हा 8.5 बरोबर आहे तुमचं. हा तर बघा 80 खाली पण एक शून्य वरती पण एक शून्य. तो म्हणते मी सत्यानाश करीन, कर बाबा. तर काय उरला? आणि तसा नसताही झाला तर 80/10 म्हणजे एका अंकानंतर पॉइंट म्हणजे 8.0 म्हणजे 8च होते ना का? गोष्ट तर एकच आहे, गोष्ट तर एकच आहे. समजला नाही समजला? थोडसा तरी काही डाऊट? चला तर आता समोरचे काही एक्झाम्पल पाहू मस्तपैकी थन्न ऍव्हरेज मध्ये. जर मी म्हटलं बाळांनो तुम्हाला 197 197/2, तर 2 दिसता बरोबर काय दिमागात येतो? इंटू 5, तर वरती पण इंटू 5 करायचं. धडाक से सांगा 197 ला इंटू 5 करा. 5 7 35, 5 9 45 आणि 3 48. ठीक आहे. 5 1 5 आणि तो 9 म्हणजे 985. खाली बाळा 5 दुने 10, खाली एक शून्य आहे, वरती एका अंकानंतर पॉइंट द्या, म्हणजे टुबुक 98.5 तुमचं उत्तर. कोई डाऊट है बाळा? थोडसा तो भी. सर जर प्रश्न असा राहिला तर जी 1/20 का फरक पडते? खाली 20 आहे, खाली 20 आहे म्हणजे कशाने गुणाकार करायचं सांगितलं होतं? 5. कशाने बाळा? 5 ने. तर वरती पण 5 ने गुणाकार करा, खाली पण 5 ने गुणाकार करा. 20 पंचे 100, एका 5 5, खाली 2 शून्य आहेत म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट द्यावा लागेल.
पण बिचारा हा 5 एकटा आहे ना रे, तर त्याला 2 अंकानंतर बनवायचा आहे, तर 2 अंक पाहिजे ना, तर आधी 1 शून्य लावायचं, त्याच्यानंतर पॉइंट द्या, झालं तुमचं उत्तर. बीच में निवडा. समजलं का? क्लियर है? क्लियर है? कोई डाऊट है? खाली 2 शून्य होते, मला 2 अंक नव्हते बाळा, मी 2 अंक बनवलं शून्याचा उपयोग करून, ते पण संख्येच्या समोर, मागे नाही. लक्षात राहील? लक्षात राहील? तशाच पद्धतीने जर मी म्हणेल तुम्हाला 26/20 बाळा, तर खाली तुमचं 20 आहे, म्हणजे 20 इंटू 5, 26 इंटू 5, फटाक से 26च्या 5 ने गुणाकार करणे, 5 सक 30 होतात, 5 दुने 10 आणि हा 130 होतो. तर लक्ष दे, 130 भागीला बाळा 20 पंचे तर 100च होतात ना. खाली 2 शून्य आहे, 2 अंकानंतर पॉइंट लावा ना रे, म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार? टुबुक टुबुक म्हणजे 1.30, म्हणजे तुमचा हा 1.3 म्हणाल तरी चालतो. काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? थोडासा तरी, ओलूसा तरी? तर काही काही प्रश्न तुम्हाला घरच्यासाठी देऊ का? घरच्यासाठी काही काही प्रश्न देतो, म्हणजे तुम्ही मस्तपैकी याला सॉल्व्ह कराल. ठीक आहे, बघा जे 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 तुम्हाला मी सांगितलं आहे ना, त्या पद्धतीने डील करायचं. ठीक आहे, जर मी तुम्हाला प्रश्न दिला 45/20, 45/20 याचं उत्तर काढून आणाल, भागाकार नाही करून पाहायचं, डायरेक्ट पद्धतीनं. ठीक आहे, 116 भागीला 250. आता म्हणा सर 250 राहिल्यावर काय करायचं सांगितलं नाही, पण 250 म्हणजे हा 25 पासून बनला आहे ना, तर 25च्या 4 सोबत करा, म्हणजे सीधा सीधा 250ला 4 ने गुणाकार करा. चालो, ठीक आहे. चला, तिसरा प्रश्न. जर मी तुम्हाला म्हटलं 116 झालं, 1076 डिवायडेड बाय 250, टेन्शन घ्यायचा नाही. 155 भागीला 125. हा डेअरी मिल्कची चॉकलेट. हे 4च प्रश्न तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून देतो, मला मस्तपैकी उद्या समजावून सांगा. समजलं नाही समजलं? काय डाऊट आहे कोणाला? पक्का? एक शेवटचा प्रकार राहिलाय, उद्या देतो ना मी सगळ्यांना, म्हणजे अरे हा तुम्हाला स्लाइड भेटूनच जाणार आहे ना रे, स्लाइड सोडा, व्हिडिओ तर पण भेटेलच ना, है ना. जे आपल्या ग्रुपमध्ये असतात, जे आपल्या क्लासमध्ये आहेत, त्यांना हे आपण व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पण देतो आणि पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये पण आपण शेअर करत असतो. पण ग्रुपमध्ये असते, ते आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जो आमच्या क्लासचे जे विद्यार्थी असतात त्यांना देत असतो. जर तुम्हाला पण आमच्यासोबत जुडायचं असेल तर तुम्ही एकदा आमच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून टाका, आणि जर पर्सनली जुडायचं असेल तर 8275397522 वर कॉल करून सगळे डिटेल विचारा. एका ऍप थ्रू आम्ही डिसाईड करत असतो कसं काय अभ्यास करणे आणि कसं नाही ते. ठीक आहे, तर चला नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया बाळांनो. की आतापर्यंत आपण अभ्यास केलं की फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांकाच्या रूपांतर, अपूर्णांकाच्या रूपांतर दशांश मध्ये कसं करायचं, पुढे असाच अभ्यास केला ना. आता करू दशांशच्या रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं करायचं. बापा बापा, खतरनाक काम आहे. टेन्शन नाही, सगळ्यात सोपा तो आहे. याच्या आधी सोपं वाटलं का नाही वाटलं? तर बघ बाळा, दशांश म्हणा, दशांश संख्येच्या रूपांतर अपूर्णांकामध्ये करणे. काहीच टेन्शन घेणे नाही. पॉइंट नंतर जितके अंक असतात उत्तरामध्ये त्या अंकाच्या खाली तितके टकल्या लावणे म्हणजे उत्तर मिळणे. जसा एक एक्झाम्पल सांगतो बाळा, जसं 1.25 आहे, लक्ष द्या मस्तपैकी. 1.25 ला मला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. पॉइंट नंतर किती अंक आहेत? पॉइंट नंतर किती अंक आहेत? 1 2 आहेत. पॉइंट नंतर 2 अंक आहेत ना बाळा, तर बघ रे, पॉइंट नंतर 2 अंक आहेत, म्हणून पॉइंटला गायब करा आणि त्याच्या खाली 2 टकल्या लावा, झाला अपूर्णांक. बस खलास खतम. समझ में आया क्या? ऐसा था ये. पुन्हा अजून प्रश्न सांगतो, म्हणजे तुमचा डोकसा क्लिअर होईल. ठीक आहे, नाही बाळा,
है ना, है ना, वैसा नहीं। ठीक है, अब देखो, अगर सपोज मैं सवाल पूछूं आपको, सवाल नहीं मैं ही बता देता, 0.035 टेन्शन घ्यायचं नाही. वरची संख्या बघा, हे संख्या जे दिसते ना, जसे तसं लिहिणे. 35 दिसला तर 35च लिहितो मी, भागीला पॉइंट नंतर अंक किती आहेत मोजा, 1 2 3, तर खाली 3 टकल्या लावा, उत्तर तुमच्या समोर. किती सोपा आहे का हा, एकच नंबर आहे का नाही का. चल बाय रे बाळा, तिसरा अजून एक प्रश्न सांगतो म्हणजे तुमचा डोकसा क्लिअर होऊन जाईल. 92.172, मी काय म्हटलं होतं, वरच्या संख्या जसेच्या तसे लिहा. लिहा बरं, 92172, आणि पॉइंट नंतर किती अंक आहेत रे, 1 2 3, तर खाली 3 टकल्या द्या भाऊ, उत्तर तुमच्या समोर रेडी. कोई डाऊट है क्या. अरे सगळ्यांना अक्षदा मिळालात का, तर शुभ मंगल. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. 529 पॉइंट टकल्या 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 6, 529 पॉइंट टकल्या 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 6 घ्या तुमच्यासाठी. तर भाऊ टेन्शन घ्यायचं नाही, पहिले वरची संख्या जशीची तशी सांगा बरं. 529 टकल्या 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 6 डिवायडेड बाय पॉइंट बाळांनो 1 2 3 4 5, शून्य खाली लावणे म्हणजे 1 2 3 4 5, एकच्या समोर तितके शून्य लावायचे, लक्षात ठेवायचं. तो हा तुमचा प्रॉपर काय झालं, उत्तर झाला. तो ऐसे ही पढ़ाई हम लोग मस्त पैकी ऐप के थ्रू करते हैं. आप अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हो तो जैसे कि मैंने बताया है कि 8275397522 पे 8275397522 पे कॉल करके आप सारे डिटेल पूछ सकते हैं कि कैसे जुड़ना है. नए होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, थैंक यू सो मच, टाटा बाय बाय, शुक्रिया, नमस्ते.